शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर आवश्यक. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे. आपण बघतो की दक्षिण अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण भागामध्ये दोन्ही ठिकाणी वादळांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये मोठं पावसाळी वातावरण आहे. पूर्व भारतामध्ये पावसास अनुकूल स्थिती असून उत्तर भारताच्याही काही भागात पावसास अनुकूल स्थिती आहे. अति उत्तरेला एक WD सक्रिय आहे. या सर्व सिस्टम लक्षात घेता हवामानात काय बदल होत आहेत हे आपण बघणार आहोत. भारतीय हवामान खात्याच्या एकूण अंदाजानुसार मध्य भारतामध्ये आणि पूर्व भारत, दक्षिण भारताच्या काही भागात अति उत्तरेला काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट पावसासंदर्भात देण्यात आला आहे, मान्सून पूर्व पाऊस, तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. उष्णतेची लाट आंध्र प्रदेशमध्ये दाखवण्यात आली आहे. भारतामध्ये 4 तारखेला राजस्थानमध्ये धुळीची वादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांमध्ये विदर्भासहित ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. याचा अर्थ मान्सूनपूर्व पावसाचा जोर 4 तारखेला वाढणं अपेक्षित आहे. तीच परिस्थिती आपण 5 तारखेला देखील बघतो आहोत. काही राज्यातील मान्सूनपूर्व पावसाचा जोर कमी होणार आहे 6 तारखेला. महाराष्ट्रात केवळ विदर्भात पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे आणि 8 तारखेला देखील तीच परिस्थिती आहे. आपण बघतो की पूर्व भारत, ओरिसा, मध्य प्रदेश पूर्व भाग, केरळ, तामिळनाडू, दक्षिण कर्नाटक, उत्तर भारतातील राजस्थान काही भाग आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड या भागात पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि थोडं मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगरच्या आजूबाजूने काही तुरळक गावामध्ये पाऊस झालेला आहे. महाराष्ट्रात पाऊस दाखवला नसला तरी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या ॲक्टिव्हिटीज होऊ शकतात असा एक अंदाज आहे. मात्र खास पावसाचं वातावरण हे केरळ, तामिळनाडू, पूर्व भारतातील काही राज्य आणि अतिउत्तरेला पावसाची शक्यता आहे. आणि साधारण उद्या देखील विदर्भात पावसाच्या घटना वाढू शकतात. 5 तारखेला, 4 तारखेला, आपण जर बघितलं तर 7 तारखेला मराठवाडा, विदर्भात 7-8 तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे GFS मॉडेल करून. आणि हा अंदाज 9 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये आणि म्हणजे याच्यामध्ये पश्चिम विदर्भ, थोडा जळगाव जिल्हा आणि पूर्व मराठवाडा या ठिकाणी अजून 40 पार तापमान आहे. हे तापमान आज उद्या राहण्याची शक्यता आहे. मात्र चा प्रभाव 5, 6, 7 आणि 8 तारखेपर्यंत, 9 तारखेपर्यंत कमी राहणार आहे आणि याच दरम्यान पावसाची शक्यता आहे. मात्र 10 तारखेनंतर पुन्हा तापमान वाढायला सुरुवात होणार आहे आणि पुन्हा उष्णतेची लाट महाराष्ट्रात तयार होईल, भारतात काही भागात तयार होईल. CFS मॉडेलने बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक वादळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज दिला आहे. ही वादळी परिस्थिती पूर्व भारताकडे निघून जाईल असा देखील या मॉडेलचा अंदाज आहे. मे महिन्यामध्ये SIPS मॉडेलने फारसा पावसाचा अंदाज यापूर्वी दिलेला नव्हता, परंतु आता नव्याने SIPS मॉडेलचा अंदाज बदलला आहे. भारतामध्ये अनेक विभागात मे महिन्यामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती निर्माण होईल आणि दोन्ही समुद्रात मोठ्या हालचाली होतील असा अंदाज तयार झाला आहे. बघतो GFS मॉडेलनुसार दक्षिण बंगालच्या उपसागरामध्ये 9 तारखेच्या दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होईल. याचं पुढे वादळात रूपांतर होऊन बंगालच्या उपसागरामध्ये त्याचं चक्रीवादळ बनेल आणि ते ओरिसाच्या मार्गे पूर्व भारतावर प्रभाव टाकेल अशा प्रकारचा पहिला अंदाज या ठिकाणी आलेला आहे. ECMWF मॉडेलनुसार अरबी समुद्राच्या दक्षिणेला 10 तारखेच्या दरम्यान एक घडामोड घडण्याची शक्यता आहे केरळच्या आजूबाजूने आणि या ठिकाणी एक सिस्टम विकसित होऊ शकते
असा एक प्राथमिक अंदाज येऊ लागला आहे. मात्र या संदर्भात खात्रीलायक या मॉडेलने फार प्रभावी सिस्टम दाखवलेली नाही. JFSने सध्या महाराष्ट्रात पावसाचा अंदाज दिलेला नाही. 4 तारखेला थोडं गडचिरोलीच्या दक्षिणेला वातावरण दाखवलं आहे. 5 तारखेला थोडं कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज दिला आहे. 6 तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे. 7 तारखेला पूर्व विदर्भात काही जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता आहे आणि थोडं जळगाव जिल्ह्याच्या उत्तरेलाही पाऊस दाखवला जातोय. 8 तारखेला आपण बघतो थोडं सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड किंवा वाशिम, हिंगोली या भागात वातावरण बनण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज असू शकतात असा अंदाज आहे. ECMWF मॉडेलने थोडं उत्तर कोकणामध्ये ढगाळ परिस्थिती वाढण्याचा अंदाज आज दिला आहे. उद्या गडचिरोलीत थोड्याफार दक्षिणेला घटना घडतील आणि उत्तर कोकणात देखील ढगाळ वातावरण राहणार आहे. एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो. 5 तारखेला थोडं पूर्व विदर्भाच्या म्हणजे चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियामध्ये आणि कोकणात ढगाळ परिस्थिती असं थोडं वातावरण ECMWF मॉडेलचं आहे. 5 तारखेला ECMWF मॉडेलने 6 तारखेला थोडं यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 7 तारखेला मात्र विशेष वातावरण दाखवलेलं नाही. 8 तारखेला थोडं सोलापूरमध्ये, धाराशिव, लातूर आणि थोडं घाटमाथ्यावर वातावरण बदलू शकतं. तुरळक पावसाच्या पूर्व विदर्भात घडू शकतात. ECMWF मॉडेलने साधारण 10 तारखेला एक सिस्टम बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला बनेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे, ज्याविषयी आपण कालही बोललेलो आहोत. ही किती प्रभावी बनते आणि कोणत्या दिशेने जाते हे आपल्याला बघावं लागेल. परंतु अरबी समुद्रात या दरम्यान बनणाऱ्या सिस्टम ह्या विरुद्ध दिशेने जातात असा अंदाज आहे. JFS मॉडेलनुसार 8 तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक सिस्टम बनण्याची शक्यता आहे. 9 तारखेला ती प्रभावी बनेल. JFSच्या अंदाजानुसार ही मध्य बंगालच्या उपसागरातून थोडी उत्तरेला सरकणं अपेक्षित आहे. याचं चक्रीवादळात रूपांतर होईल. म्हणजे पहिलं चक्रीवादळ हे बनेल असा साधारणपणे अंदाज आहे. ओरिसापासून छत्तीसगड, ओरिसापासून झारखंड, पश्चिम बंगाल, बिहार या राज्यांवर सध्या त्याचा मार्ग जरी दाखवला असला तरी पूर्व भारतावर याचा परिणाम होतो आणि साधारणपणे असे जेव्हा वादळ तयार होतात तेव्हा बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे हे भारतीय भूभागावर ओढले जातात. त्यामुळे साधारण 15 तारखेनंतर कोकण किनारपट्टीला देखील हलक्या पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते किंवा महाराष्ट्रावर काही पावसाच्या घटना वाढू शकतात असा अंदाज आहे. ECMWF मॉडेलनुसार कोकण किनारपट्टीला ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये इतरत्र विशेष काही वातावरण दाखवलेलं नाही, परंतु एकूण ज्या सिस्टम बनत आहेत आणि काल आपण बघितलंय की विदर्भात थोड्या तुरळक पावसाच्या घटना घडू शकतात. हळूहळू आता घाटमाथ्यावर ढगाळ परिस्थिती वाढेल. 5 तारखेला थोडा विदर्भामध्ये काही पावसाच्या घटना घडू शकतात. त्यानंतर 6 तारखेला देखील सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड आणि पूर्व विदर्भ असं काही वातावरण घडू शकतं. महाराष्ट्रामध्ये 7 तारखेनंतर स्थानिक पावसाचं वातावरण तयार होणं अपेक्षित आहे. 8 तारखेला ही स्थानिक वातावरणासाठी पोषक स्थिती बनते आहे. आपण बघतो की 8-9 तारखेनंतरच दोन्ही सिस्टमची समुद्रांमध्ये वादळी प्रणाल्या विकसित होतील. त्यामुळे 9 तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणेला पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण मराठवाडा या भागात काही पावसाच्या घटना 9 तारखेनंतर वाढू शकतात. JFSने आज फारसं वातावरण दाखवलेलं नाही आहे.
उद्या थोडी गडचिरोलीच्या काही भागात वातावरण असू शकतं. पूर्व विदर्भात हवेचा दाब कमी होतोय, त्यामुळे स्थानिक वातावरण या ठिकाणी पूर्व विदर्भामध्ये 5 तारखेला असू शकतं. स्थानिक वातावरणासाठी 6 तारखेपासून अनुकूल वातावरण तयार होते महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ अशा काही पावसाच्या घटना 7-8 तारखेला घडू शकतात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील बंगालच्या उपसागरात दाखवलेली वादळी सिस्टम जी GFSने दाखवलेली आहे, ती जर विकसित झाली तर मान्सून हा झटपट पुढे सरकू शकतो. त्यामुळे या वादळाचा प्रभावी अशा प्रकारे उपयोग मान्सूनला पुढे सरकण्यात होऊ शकतो आणि ते पहिलंच वादळ भूभागावर देखील काही राज्यांमध्ये परिणाम करण्याची शक्यता आहे. याच दरम्यान ECMWF मॉडेलने देखील अरबी समुद्रात वादळाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या ही विसंगती आहे आणि प्रत्यक्षात किती सिस्टम बनतात हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.